खूप छान असाल। वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री। आणि आजचा एक नवीन दिवस, सुट्टीचा दिवस आहे, लॉंग वीकेंड आहे हा। आणि मला एक गोष्ट ना खूप दिवसापासून प्लॅन करायची होती, तर आज आम्ही निघालो आहे लंच डेटवर। आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो थोडा वेगळा असणार आहे, कारण मी चाललेले आहे एका जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये। पण ते जॅपनीज रेस्टॉरंट थोडं वेगळं आहे, ते म्हणजे मी एक्सपिरियन्स घेणार आहे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम, तो म्हणजे तपनयाकी रेस्टॉरंटचा। तपनयाकी म्हणजे काय, तर तपनयाकी रेस्टॉरंटमध्ये जे शेफ असणार आहेत ना ते आपल्या समोर फूड प्रिपेअर करणार आहेत। जे पण आपण ऑर्डर करणार फूड, ते रॉ मटेरियल सगळं तिथेच आपल्या समोर बनवणार आणि आपल्याला तिथे सर्व करणार। तर हाच एक्सपिरियन्स मी घ्यायला चाललेले आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे। मी खूपच एक्सायटेड आहे ऍक्च्युली, मला खूप आवडेल। आता बघू पुढे कसं असणार आहे, मला वाटतं तुम्हालाही ते नक्की आवडेल। आणि आम्ही चाललोय बर्मिंगहॅमला, तर आता ऑन द वे निघालेलो आहे। 2 तास लागणार आहे, कारण जस्ट 10 मिनिटापूर्वी निघालो। तर ही जर्नी सुरू झालेली आहे। तर इथे आता सिटी सेंटरला आलो आहे आणि ही बर्मिंगहॅम सिटी आहे। तर आताच हॉटेलच्या जवळ पोहोचलोय, तर आता हॉटेलमध्ये जातो, दाखवते मी तुम्हाला। तर हे जे हॉटेल आहे ना ते सिटी सेंटरलाच आहे आणि त्याचं नाव आहे शगुन सुशी अँड नूडल बार अँड तपनयाकी। तर हे रेस्टॉरंट आहे, इथून एंट्रन्स आहे। ऑलरेडी ना टेबल बुक करावा लागतो, कारण ते त्याप्रमाणेच रिझर्वेशन तुम्हाला करावंच लागणार, त्याप्रमाणेच आतमध्ये घेतात। हेच आहे। तर हे जॅपनीज रेस्टॉरंट आहे, सुशी अँड नूडल बार। तर इथे हा सुशी टेबल आहे आणि अनलिमिटेड सुशी पण असते इथं, आणि नूडल बार। आणि तिकडे जे असेल ना ते बरेच तुम्ही दिसत असाल तपनयाकी, तिथं चाललेलं आहे सगळं। तर ते फ्लॅट मेटल तव्यावर सगळं बनवत आहेत, तर ते आपण लवकरच बघू। आता रिझर्वेशन केलं आहे। आणि हां, मेन म्हणजे इथं हलाल पण मिळतं, तुम्ही तर बघू शकता, 100% हलाल लिहिलेलं आहे। तर असा तपनयाकी हे तुम्ही समोर दिसत असाल, हे शेफ आहे आमचे। हा मला टेबल मिळालेला आहे आणि मेन्यू कार्ड दाखवते मी तुम्हाला पहिले। तर हे ड्रिंक्स मेन्यू आहे, हे आहे हाऊस स्पेशल 37 पर पर्सन, आणि हे आहे तपनयाकीचे मेन्यू। तर यामधून आम्ही डिश सिलेक्ट करणार आणि मग ते कसं प्रिपेअर करणार तुम्ही तुम्हाला दाखवते मी काय काय ऑर्डर केलं। तर मी पहिल्यांदा ड्रिंक्स ऑर्डर केली आणि त्यामध्ये ऑर्डर केली जॅपनीज कॉकटेल माझ्यासाठी, ती आहे ट्विस्टेड टोकियो। आणि अतुलसाठी ऑर्डर केली आहे जॅपनीज बियर, ती म्हणजे असं आहे। आणि पुढचा मेन्यू मी तुम्हाला सांगते। तर हा जो आहे ना त्यांचा हाऊस स्पेशल, यामध्ये सगळं येणार, म्हणजे स्टार्टर पहिले ते सर्व करणार, पर पर्सन 37 पाउंड्स। तर स्टार्टरमध्ये ते हे सगळं देणार, सूप आणि सॅलड। त्यानंतर मेन कोर्समध्ये किंग प्रॉन चिकन आणि हा स्टिक आहे, तर हे मेन कोर्समध्ये येणार आणि हे सगळं राईससोबत येणार। आणि त्यानंतर डिझर्ट येणार, म्हणजे 3 कोर्सचं मील येणार पूर्ण। आणि डिझर्टमध्ये आईस्क्रीम किंवा तुम्ही फ्रूट्स चूज करू शकता। तर असं आहे। आणि जर तुम्हाला वेगवेगळं हवं असेल, लाईक तुम्हाला इथे दाखवते मी त्यांचे मेन कोर्सेसमध्ये, तुम्ही वेगवेगळे पण ऑर्डर करू शकता, जसं की सी फूड दिले। तर ह्याच्यामध्ये तपनयाकीमध्येच तुम्हाला सी फूडचे सगळे ऑप्शन्स अवेलेबल असणार। मग इथे जे आहे हे मीट कॉम्बिनेशन, मीटचं आहे ना, म्हणजे बीफ फिलेट वगैरे येणार। आणि हे त्यांचं टोकियो स्पेशलमध्ये ते जॅपनीज स्टाईलमध्ये सगळे जॅपनीज प्रॉन्स वगैरे। हा पण सेट मेन्यूज आहे, हे पण सेट मेन्यूज आहे, असं आहे। आणि पुढचं ते दाखवलं, आणि हे मेन्यू तर तुम्हाला दाखवले। तर यातले तुम्ही सेपरेट पण असं ऑर्डर करू शकता। तर तुम्ही बघाल ना, हे तपनयाकी भरपूर सारे असे टेबल्स आणि प्लॅटफॉर्म्स आहेत जिथं करू शकता। तर तिकडे सुरू आहे ऑलरेडी, मागे पण आहे ऑलरेडी एक टेबल। आणि तिकडे जे तुम्हाला मागे पाठीमागे म्हणजे त्यांनी सेक्शन केले ते सुशी बार आहे, तर ते अनलिमिटेड सुशी ऑफर करतात। तर त्याचे पण मी तुम्हाला प्राइजेस सांगेल जाताना। आणि मला
मला चॉपस्टिक दिलेले आहेत आणि मला चॉपस्टिकने अजून तरी परफेक्ट खाता येत नाही, त्यामुळे मी विचार करते की फोर्क आणि नाईफ मागाव्या. देतील ते पाहिजे ते देतात. असं करायचं, कारण ते चिकट वेगळं असतं, ओपन करून असं करायचं. त्याने मला खाता येत नाही अजून परफेक्ट. येतं म्हणजे मी ट्राय केलेलं आहे, पण परफेक्ट खाण्यासाठी, कारण ते देणार तर तेवढं परफेक्ट पण यायला पाहिजे ना. पण मग मी फोर्क आणि नाईफ मागे ते देतील म्हणजे. तर इथे ड्रिंक्स आलेले आहेत माझ्या. ही माझी कॉकटेल, जॅपनीज कॉकटेल, आणि ही जॅपनीज बिअर अतुलची. चेअर्स अतुल. डिफरंट. खरंच चांगलं. खरंच छान. आणि ही पेनासारखी, पेनासारखी. ओके. हा फिक्स आणि हा फिक्स आणि हा मूव्ह. हा मूव्हेबल पाहिजे, हा फिक्स. तर मग तू करू शकतो त्याच्यात. पण तो असा ना ट्विस्ट होतो माहिती आहे का आपला, जेव्हा आपण पकडायला जातो ना तेव्हा असा ट्विस्ट होतो. त्यामुळे ती ग्रिप आली तर ठीक आहे, नाहीतर मग तर आता सॅलड आलेलं आहे आणि सॅलडमध्ये आहे ही जॅपनीज क्रीमच आहे जी पण असेल ती, आणि सगळ्या व्हेजिटेबल्स, लेटस, कॅरेट आणि आय गेस तेवढंच आहे. आणि विथ जॅपनीज ड्रेसिंग. ही जॅपनीज ड्रेसिंग आहे कारण आपण जॅपनीज क्विझिनमध्ये. आणि मी ट्राय करू काय त्याच्याकडे. मी ट्राय करतो. छान आहे. आता ह्यांचं ना, जे आमच्या शेजारी बसलेत ना, त्यांचं झालेलं आहे म्हणजे फर्स्ट 2 कोर्सेस झालेले आहेत. तर डिझर्टसाठी ते जातील. तर आमचं सुरू होणार आहे, कारण आम्ही आता आमचं रिझर्वेशन होतं. तर मग आता आमचं सुरू होईल. आमच्या शेजारी अजून एक आलेले फॅमिली, तर मग तेव्हा सुरू होईल तेव्हा मी ते सगळं दाखवते. परत स्टार्टर आलं आहे आणि स्टार्टरमध्ये हे टेम्पुरा आहे आय गेस, पण सॅलेडचाच भाग आहे. आणि हा मीटबॉल आहे की काय माहीत नाही, पण खाऊनच मला कळेल. मी तुम्हाला टेस्ट सांगेनच कसं आहे. आणि हा सॉसच आहे सगळा, टेस्ट केल्यावर कळू. सॅलेडचंच आहे. अरे सॅलेडचंच आहे. हे कोल्ड आहे, हे हॉट आहे. कॅबेज आहे त्यात. स्टार्टरमध्ये हे चिकन सूप नूडल्स आलेले आहेत. आणि हे तर स्टार्टरमध्ये हॉट सॅलड, हे कोल्ड सॅलड आणि सूप आणि ड्रिंक्स ऑब्वियसली. तर असं अजून स्टार्टर सुरू आहे. मग मेन कोर्स आपला टपणी आणखी होईल ते आम्ही दाखवेलच. एवढंच आहे ना रॉ मटेरियल आलं आहे. तुम्ही जर त्या ट्रेमध्ये सगळं जे जे पण आम्ही ऑर्डर केलं सगळं रॉ मटेरियल आणि मग आपल्यासमोर बनवलं. आता सुरू होणार आहे मस्त आणि छान ते त्यांच्या स्किल्स आणि त्यांचे मूव्स दाखवतील आणि मी तुम्हाला सगळं दाखवेल. प्लीज स्टे ट्यून्ड. स्पेशल चाहिए, नो एलर्जी है. सगळ्या सोडी करणार ते स्पेशल शेफ असतात ते. Juggling egg.
Oi, it's a boy. Oi, it's a girl. Lady boy. Ah. म्हणजे ते थ्रो करते आणि आम्हाला कॅच करायचं आहे तोंडामध्ये, तर ते तसं असणार. आणि तिथं गार्लिक पण त्याने आधीच सोया सॉस. काही असतील ना तर तुम्ही त्यांना आधीच सांगा, म्हणजे त्याप्रमाणे. असं गरम गरम आपल्याला कोंडून दिलं, लगेच डिश मध्ये सर्व केलं की भारी वाटतं नाही का? ती मजाच वेगळी असते. क्लिनिंगचं पण टाकवायचं नेक्स्ट टाइम. इथे येण्याचं कारण असं आहे, मी म्हणजे अतुल जनरली असे व्हिडिओ खूप बघत होता जॅस्मिन स्टाईलमध्ये चप्पली घाटीचे. तर तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की जाऊया छान रेस्टॉरंटमध्ये. आणि मग हा योगायोग आला, माझा बर्थडे पण आणि त्याला सुट्टी पण आली. माझं ठरवलं त्याला जाऊन
special. हाऊस स्पेशल. तुझा हाऊस स्पेशल आहे ना? हे माझं टोकियो स्पेशल आहे. तर त्यामुळे मला मे बी त्यांची क्वांटिटी वगैरे त्याप्रमाणे असणार आहे. तर हे टोकियो स्पेशल आणि अतुलचा हाऊस स्पेशल आहे. म्हणजे ते कसं आहे ना, आपण आधीच ऑर्डर केली ना तर ते त्याप्रमाणेच मेन्यू म्हणजे रॉ मटेरियल आपले मेन्यूप्रमाणे रॉ मटेरियल तसंच घेऊन येतात आणि त्याप्रमाणेच बनवतात आणि सर्व करतात. आता नेक्स्ट आयटम बघ. आणि माझ्या डिशमध्ये किंग प्रॉन्स आणि हा सामन फिलेट आहे जो की मी तर टेस्ट करू. खरं छान आहे. ते फक्त आपल्यासाठी माझ्यासाठी नाही. क्लिनिंग चालू आहे. आता ही क्लिनिंग चालू आहे. आधीचे मेडिसिन झाले म्हणून एक आणि टप्पा झाला म्हणून पुढच्या ह्याच्यासाठी झाले. तुला गरम गरमच खायचं असतो. देते मी तुला घे रे. मशरूम त्यामध्ये रॅप केलेलं आहे. Yes. Thank you. Thank you. Thank you very much. नाईस. केवढा मोठा पोर्शन झाला तो. झाले ना पण गरम असेल खूप नाही खाणार लगेच. बाहेरून बेकन आणि आतमध्ये मशरूम. बाहेरून हे मीठ आहे. बाहेरून हे मीठ आहे आणि आतमध्ये मशरूम आहे आणि त्यामध्ये गार्लिकमध्ये ते सगळे सॉते केलं आणि सॉल्ट पेपर आणि सम सोया सॉस आणि सॉते करून मला गरम गरम सर्व केलं. ते खूप गरम असेल नाही तर मी लगेच खाल्लं असतं. ट्राय कर. चिकन आहे. थँक्यू. बरं आहे ना? You like it? Yeah, I like it.
मीठ आहे, खरट नाही आहे. You're right there. You're good. प्रॉपर मीठ आहे. Enjoy. You're good. थँक्यू. You got vegetables, yeah? दाखव. ठीक आहे ना. काय ना व्हेरी नाईस. आणि हे चिकन आलंय गरमागरम. आणि हे जे जमतंय ना आता तुला स्प्राउट सॅलड. तुम्ही खूप झाला हा मी खाणार असते पण तरी झालंय आता कुकिंग सगळी. आणि आता ते तवा साफ करताय म्हणजे टपणीया साफ करतात. हाच तो मेटलचा फ्लॅट मेटलचा तवा, त्याला टपणयाकी म्हणतात जपनीजमध्ये. गुडू हे डायरेक्टली खा. मशरूम सोबत छान लागतं ना. Yes, come on. Great. Done. Good one. Thank you. आता जे शेफ होते त्यांचे सगळं मूव्स करून वगैरे झाले आहे. टेबल पण क्लीन करून गेले ते. तर आम्हाला आता खाण्यासाठी वेळ आहे खूप. आणि मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे जर तुम्ही स्टार्टरपासून गेलात ना तर स्टार्टरमध्ये पण बऱ्याच आयटम आहे. 3 आयटम्स असतात. त्यानंतर हा मेन कोर्स आहे. तर मेन कोर्समध्ये अजून पण माझं फ्राईड राईस तसंच हे स्प्राउट सॅलड आहे आणि हे मीट आहे. तुझं चिकन आहे, खाली इथं मीट आहे आणि प्रॉन्स आहे आणि हा राईस आहे आणि स्प्राउट सॅलड आहे. तर एवढं आहे. तर पहिलं स्टार्टर खाल्ल्यानंतरचा हा मेन कोर्स पण खूप झाला आणि त्यानंतर अजून डेझर्ट पण आहे. तर म्हणजे ठीक आहे, हे एक्सपिरियन्ससाठी खरोखर छान आहे आणि क्वांटिटी खरोखर खूप झाली. म्हणजे एका पोर्शनसाठी किंवा एका माणसासाठी छान क्वांटिटी आहे. जर ट्राय करायचं असेल तर मी नक्कीच रेकमेंड करेल की नक्की एक वेळा तरी हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. जेवण पण टेस्टी आहे तसं. एवढंच आहे की जर तुम्ही स्पायसेस वगैरे बघत जाल तसं नाही आहे, पण तुम्ही त्यांना सांगू शकतात की तुम्ही ॲड करा म्हणून जास्त पेपर वगैरे. पण अदर दॅन दॅट बाकी सगळं टेस्ट पण छान आहे आणि क्वांटिटी पण खूप छान आहे. थँक्यू. तर फायनली फूड संपवलेलं आहे. म्हणजे खूप कष्टाने संपवलं आहे मी. तर हे फूड झालं आणि या तर खूप खाल्लं. म्हणजे बरंचसं तर मला गेलंच नाही. जसं की फ्राईड राईस खायला माझा. आणि आता डिझर्ट टाईम आहे. तर ते डिझर्ट आणणार आहे. तर त्यांनी टेबल चेंज करायला सांगितलं. फर्स्ट टेबल चेंज करून इथे बसतो आता आणि मग डेझर्ट एन्जॉय करतो. डेझर्टमध्ये 2 ऑप्शन्स आहे इथे. एक तर तुम्ही आईस्क्रीम घेऊ शकता किंवा फ्रूट सॅलड घेऊ शकता. तर माझ्या पोटात अजिबात जागाच नाही आहे आणि गोड खाण्याची आता तरी इच्छा नाही आहे. तर मी फ्रूट सॅलडच मागवलं आहे आणि अतुलने पण फ्रूट सॅलडच मागवलेलं आहे. तर आता इथे बसणार आणि मग पुढचं डिझर्ट येणार ते एन्जॉय करतो. रेस्टॉरंटला 2 भागांमध्ये डिवाईड आहे. तपयांकी टेबल एका साईडला आणि एका साईडला सुशी बार. तर इथे हे सगळे तपयांकी सेट केलेले आहेत. सगळं हा भाग तिकडचा आणि ही जी सिटिंग अरेंजमेंट दिसते बाकीची ती डिझर्टसाठीच आहे. तर
तुम्ही इथलं झाल्यानंतर म्हणजे हॉट मेन्यू झाल्यानंतर तुम्ही इथे टेबल्सवर यायचं आणि तिकडे जो मोठा टेबल दिसतोय पलीकडे काउंटरला तर तो जो आहे ना तो सुशी बार आहे. तर इथे अनलिमिटेड सुशीचं पण ऑप्शन आहे आणि त्याचं पण एक पॅकेज आहे. तर ते पॅकेज घेऊन तुम्ही अनलिमिटेड सुशी खायला इथे येऊ शकता. हे आलेलं आहे आता डेझर्ट, फ्रूट सॅलड किंवा फ्रूट डेझर्ट. तर 2 ऑप्शन जसं मी सांगितलं, आईस्क्रीम आहेत, आईस्क्रीममध्ये बरेच फ्लेवर्स आहेत ते किंवा मग हे. तर आम्ही आता हे फ्रूट सॅलड घेतलेलं आहे आणि ते एन्जॉय करते. त्याची मला जागा नाही आहे ॲक्च्युली माझ्या पोटामध्ये, पण चलो 3 कोर्स मेल आहे, खाना तर पडेगा. आणि फ्रूट्स ओके आहे खायला. तर झालं सगळं पूर्ण लंच सेट आणि त्यापणे आणखी छान एक्सपिरियन्स झाला. इथे मी जस्ट बिल पे केलं आणि माझं बिल आहे हे. तर टोटल मी केलेले अराउंड 107 pounds फॉर बोथ. सो मस्त होता तपनयाकी एक्सपिरियन्स, जे की आहे रेस्टॉरंट हे शगुन सुशी अँड नूडल बार बर्मिंगहम. तर हे रेस्टॉरंट आहे बर्मिंगहममध्ये, सिटी सेंटरलाच आहे. तर बर्मिंगहममध्ये असे तुम्हाला 2 तपनयाकीचे रेस्टॉरंट मिळतील, त्यातलं हे एक आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा मी सेकंड व्हिजिट करेल तेव्हा मी परत तुम्हाला दाखवेलच की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. हां, तर सेकंड टाईम मी बर्मिंगहममध्येच ट्राय करेल. सेकंड तपनयाकी रेस्टॉरंट ट्राय करेन सेकंड टाईम. तर ते इथलंच असेल पण दुसरं असेल तर ते पण मी एक्सपिरियन्स नक्की शेअर करेन. तर एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल काहीतरी नवीन मस्त तर वर्थ आहे आणि टेस्ट पण छान होती. तर मस्त होता आजचा एक्सपिरियन्स. तर मला इथे दिसत असेल द क्यूब, म्हणजे ही जी मोठी बिल्डिंग आहे तुम्हाला खूप मोठी बिल्डिंग आहे, टॉवर आहे प्रॉपर. तर प्रायव्हेट पार्किंग वगैरे त्यांची प्रायव्हेट पार्किंग आहे कारण इथे ना ऑफिसेस आहे, कमर्शियल बिल्डिंग आहे. तर हे द क्यूब म्हणून आहे, तिथंच हे ग्राउंड फ्लोअरला हे रेस्टॉरंट आहे, शगुन सुशी नूडल आणि तपनयाकी बार. तर असं आहे सिटी सेंटरला. तर तुम्हाला इथे नियर बाय सगळ्या NCP वगैरे पार्किंग पण भेटतील आणि सगळ्यात कुठली तर एक पार्किंग मेल बॉक्सच्या इथली जी पार्किंग आहे ना ती चिपेस्ट ऑप्शन आहे इथं, कारण 6 आवर्ससाठी 4.55 pounds चे चार्जेस आहे. आमचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. थोडा एक्सपिरियन्स आहे पण नवीन काहीतरी ट्राय करण्यासाठी, नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी वर्थ आहे. तर असा एक्सपिरियन्स माझा तपनयाकीचा.